व्यक्तिगत कोणी एकमेकांना भेटत असेल तर त्याला काही वावगं समजायची गरज नाही. व्यक्तिगत भेटी होत असतील याचा राजकीय अर्थ काढू नये असं मला वाटतं. निघणार असेल तर ते सांगतील स्वतः. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार याची चर्चा गेल्या 15 आठवड्यापासून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट हे पहा, मला वाटतं चर्चा एक स्वतंत्र विषय आहे, भेटी एक स्वतंत्र विषय आहे. ज्याला त्याला व्यक्तिगत अधिकार असतो तो ते एकमेकांना भेटू शकतो. राज उद्धव आता एकत्र येणार नाही असं कोण म्हणतंय तुम्हाला? असं बिलकुल नाही. असं त्याचं असं कोणी राजसाहेब बोलले का उद्धव साहेब बोलले? एकत्र येणार मग बिलकुल येतील. तर आपण बघतोय संपूर्ण राज्यभरात एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्याबाबतच्या चर्चा आहेत. अगदी सेना भवनासमोर आज बॅनर लागलेले आहेत काल रात्रीपासूनचे, ज्याच्यामध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्र फोटो एकाच बॅनरवर आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत एक दिवसाआड येणाऱ्या वाढदिवसाच्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सकारात्मक काही प्रतिक्रिया समोर येत असताना आत्ता होणारी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट किंवा मग त्या दोघांनीही एकाच वेळी एका हॉटेलमध्ये येणं याबाबतच्या ज्या काही चर्चा आहेत त्या कशा पद्धतीने आता पुढे जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल, औत्सुक्याचं असेल. कारण या सगळ्यामध्ये आगामी निवडणुका हा मुद्दा उपस्थित होतो. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडे जाऊयात. श्रेयस, आता तुम्ही हॉटेल बाहेर उभे आहात अजूनही, जिथे दोन नेते हे आता आलेले आहेत. अजूनही भेट झालेली आहे, ती राजकीय वर्तुळातलीच भेट आहे, त्याच दृष्टीनं आहे. याबाबत काही शिक्कामोर्तब होताना दिसत नाहीये. आत्ताच्या क्षणाला आणखी कोणी तिथे नेते आलेले आहेत का? कारण काही वेळापूर्वी उदय सामंत सुद्धा असं म्हणाले की तिन्ही घटक पक्षांचे मुख्य नेते भेटून ठरवतील. सध्याच्या क्षणाला मात्र तिथे फडणवीसच उपस्थित आहेत. नाही, अजून कोणतेही नेते इथे आलेले नाही आहेत. मग ते एकनाथ शिंदे असो ते अजून पोचलेले नाही आहेत तिकडे आणि त्यांचे येण्याचे कुठे ना कुठे चिन्ह पण दिसत नाहीत. मात्र ही भेट आता मुख्य प्रमाणावर होताना दिसते. कारण जर एका हॉटेलमध्ये कुठलाही नियोजित कार्यक्रम नसताना जर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटत असेल तर ते एकमेकाला भेटायसाठीच आलेत हे तेवढंच खऱ्या अर्थानं खरं होऊन जातं आणि ते चित्र आपल्याला दिसून येतं आहे. रिधी, एक गोष्ट पाहायला लागेल की मनसे अध्यक्ष राज ठाकरे असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल यांचा कुठलाही नियोजित कार्यक्रम हा ताज लँड सँडमध्ये नाही आहे. हे दोघं एकमेकाला भेटण्यासाठीच आलेत. हे चित्र आता क्लिअर झालेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हे चित्र आता सत्यात उतरताना दिसतं आपल्याला, हेही म्हणावं लागेल. बरं, ह्यात जसं उदय सामंत म्हटले ते पण खरं असेल की हे कोणत्या क्षणावर कोणत्या टॉपिकवर भेटतायत हा सगळ्यात मोठा विषय. मात्र जेव्हा महापालिका निवडणुका हाकेच्या अंतरावर आहे, जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या गोष्टी सुरळीत चालू होतात, जेव्हा शिंदे आणि खऱ्या अर्थानं राज ठाकरे चर्चा करताना दिसतात, त्यात देवेंद्र फडणवीसांचं भेटणं हे कुठे ना कुठे राजकारणाच्या पलीकडचं जरी ते बोलले तरी राजकारणाच्या गप्पा आज होणार आणि होण्यानंतर चर्चा मात्र होणारच आणि ते चित्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. रिद्धी, आपण बघतो तर 40 मिनिटं झाली आहेत. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे येऊन 40 मिनिटं झाली आहेत आणि 40 मिनिटापासून खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस इकडे बाहेर आला नाहीये. कोणताही नियोजित कार्यक्रम ताज लँड सँडला नाही. तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे येऊन आता 1 तास झालेला आहे आणि ते ताज लँड सँडमध्येच आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांची बैठक खऱ्या अर्थानं ताज लँड सँडच्या कोणत्या खऱ्या अर्थानं फ्लोअरवर होतंय हे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही. मात्र ताज लँड सँडमध्ये या दोन नेत्यांची बैठक होताना दिसून येते आणि त्याची खऱ्या अर्थानं आता चित्र आता इकडे निर्माण झाले. कारण 1 तासापासून खऱ्या अर्थानं मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे 9:40 ला इकडे पोहोचलेत. देवेंद्र फडणवीस जे आहेत ते 10:30 10:35 पर्यंत इथे आलेले आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस येऊन 40 मिनिटं आणि राज ठाकरे येऊन 1 तास इथं ताज लँड सँड झालेलं. त्यामुळे आता कुठे ना कुठे ही बैठक सुरू असतानाच खरं चित्र असं निर्माण होतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. एकंदर पाहिलं गेलं जसं उदय सामंत म्हटले की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ज्या चर्चा करतात ते वेगवेगळ्या विषयावर चर्चा करू शकतात, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा करू शकतात. पण या चर्चा करत असताना एक चर्चा ही राजकारणाविषयी, ही महापालिका निवडणुकाविषयी, ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांविषयी ही होणारच. आणि मनसेला आपल्यासोबत कसे काय देवेंद्र फडणवीस घेतात हे सगळं मोठी गोष्ट खऱ्या अर्थानं या बैठकीमागे चर्चा आहे असं म्हणावं लागेल. आता जेव्हा ते दोन नेते बाहेर येतील, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वक्तव्य करतील किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरेच्या वक्तव्य करतील तेव्हा आपल्याला पुढच्या काय गोष्टी कळेल. मात्र कोणतीही दोन्ही पक्षांचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे किंवा मनसेचा कोणताही दुसरे नेता इथं नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्येच ही भेट होते. आणि जसं तू विचारलंस की तिसरं कोणी घटक, सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे उपमुख्यमंत्री इथं एकनाथ शिंदे येत आहेत का, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं अजून पोहोचले नाहीयेत. त्यांच्या इकडे येण्याची कोणतीही शक्यता अजूनपर्यंत आपल्याला कळलेली नाहीये. अगदी. आणि त्याच्यामुळेच आता या सगळ्या चर्चा एकीकडे जोर धरत असताना प्रत्यक्ष भेट होणारे हे जे दोन नेते आहेत ते जेव्हा माध्यमांशी बोलतील, याबाबतचा काही खुलासा करतील, तेव्हाच नेमकं तिथे काय घडतंय त्यानंतरच या चर्चांना पूर्णविराम मिळेल, उत्तरं मिळतील असं म्हणायला हरकत नाही. पण एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना होणारी ही जी फडणवीसांची आणि राज ठाकरे यांची भेट आहे ती
अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण आपल्याला माहिती आहे, जसं श्रेयस यांनी काही वेळापूर्वी सांगितलं की लोकसभा निवडणुकीआधी याच हॉटेलमध्ये ही भेट झालेली होती आणि त्यानंतर राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा सुद्धा दिला होता. त्यामुळे आत्ताच्या क्षणाला नेमकं काय घडतंय, पुन्हा परत तसंच काही चित्र पाहायला मिळेल का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे. पुन्हा एकदा प्रतिनिधी श्रेयस यांच्याशीच आपण बोलणार आहोत. श्रेयस, एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आणखी एक लक्षात घ्यावा लागेल. महायुतीसोबतचे जे संबंध आहेत ते जर तोडले तरच युती शक्य आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं. आपण मगापासून महायुतीमध्ये राज ठाकरे येथील निवडणुका सोबत लढतील अशी चर्चा करतोय, पण जर उद्धव ठाकरेंसोबत जायचं असेल तर मग मात्र महायुतीसोबतचे संबंध राज ठाकरेंना तोडावे लागू शकतात. त्या दृष्टीनं भेट असू शकते का? खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचे संबंध हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत आहेत. म्हणजे त्यांचे चांगले संबंध हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पण आहेत, त्यांच्या चांगले संबंध हे एकनाथ शिंदेसोबत पण आहेत आणि त्यांच्या नेत्यांसोबत पण संबंध आहेत. मात्र आपल्याला काही दिवसांपूर्वीची गोष्ट आता काढावी लागेल इकडे, कारण महेश मांजरेकरांच्या दिलेल्या पॉडकास्ट इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी सांगितलं की आपल्या दोघांमधले वाद हे कुठे ना कुठे महाराष्ट्रापेक्षा मोठे नाही आहेत आणि आम्हाला दोघांना एकत्र यायला काहीही कठीण नाही असं त्यांनी सांगितलं. त्याच दिवशी म्हणजेच ज्या दिवशी खऱ्या अर्थानं हा पॉडकास्ट जो रिलीज झाला त्याच्या अर्ध्या तासाचं जेव्हा शिवाजी मंदिरला उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मी पण वाद बाजूला ठेवण्याच्या ह्याच्यात आहे, पण मग अशा दुसऱ्यांसोबत चर्चा नको, महाराष्ट्र हितासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. त्यात गोष्टी सुरू असताना अमित ठाकरेंचं म्हणणं की तुमचे काका आहेत, तुम्ही हवं असेल तर फोन करा, दोन नेत्यांकडे एकमेकाचा नंबर आहे, तुम्ही दोघंही फोन करा असं सांगणं. त्याच्यानंतरच्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर उद्धव ठाकरेंचं 2 दिवसापूर्वीचं 3 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे की आम्ही थेट बातमीच देऊ. ह्याचं चित्र कुठे ना कुठे चर्चा या दोन नेत्यांमध्ये पण झाली आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. आणि ती जर चर्चा झाली असेल तर मग ही भेट कशासाठी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उद्भवतोय.